श्री स्वामी समर्थ. आज आपण देवघरामध्ये देवांसमोर काढण्याच्या 7 वारांच्या 7 रांगोळ्या पाहणार आहोत. का बरं काढायच्या या रांगोळ्या, त्यांचा काय फायदा, त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुम्हाला या वारांच्या रांगोळीची आज मी देणार आहे. त्याआधी एक विनंती करेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यात आधी बघूया सोमवारची रांगोळी. या रांगोळीने विघ्न दूर होतात, प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते. अतिशय साधी सोपी अशी रांगोळी आहे. बरेच जण ती हाताने काढतात, पण वेळेअभावी बऱ्याच जणांना ड्युटीला जायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारचे 7 वारांचे रांगोळीचे साचे पण मार्केटमध्ये मिळतात बरं. अगदी स्वस्तात मिळतात. 2 मिनटामध्ये रांगोळी काढून होते. आणि लक्षात ठेवायचं, रांगोळी काढल्याच्या नंतर तिला तसंच ठेवायचं नाही, त्याच्यावरती हळदी किंवा कुंकू लावून घ्यायचं. आता मंगळवारची रांगोळी. या रांगोळीने काय होतं तर संपत्ती प्राप्त होते व मंगळ ग्रहाच्या पूजनाचा पण लाभ होतो बरं का. अतिशय सोपी अशी मंगळ ग्रहाची रांगोळी आहे. अगदी कमी वेळेत झटपट काढून होते बरं का, आणि किती सुंदर दिसते. आणि खरं सांगू का, रांगोळी काढल्याने देवघरामध्ये वेगळीच प्रसन्नता येऊन जाते बरं का. 7 वारांच्या रांगोळ्या या खरंच खूप महत्त्वाच्या आणि मला तर खूपच आवडतात या रांगोळ्या काढायला. आता दुसरी आहे मंगळवारची रांगोळी. मंगळवारची रांगोळी कशी काढायची ते बघूया. अगदी 7 वाराचे हे छापे मिळून जातात. त्याआधी आपण कुंकू लावून घ्यायचं बरं का. आता इथं आहे बुधवारची रांगोळी काढून घेऊया. या रांगोळीने सर्व प्रकारचे शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते व पत्नी प्रेम वाढवून घरात सुख शांती लाभते बरं का. अतिशय साधी सोपी आणि खूप सुंदर दिसणारी ही बुधवारची रांगोळी आहे. त्याच्यामध्ये रिम काढलं जातं. बरेच जण हाताने पण देवघरामध्ये रांगोळी काढतात बरं का. पण मी तुम्हाला सांगितलं ना, मजबुरी असते कोणाकोणाची. तर काय होतं, झटपट आणि इतकी छोटीशी डिझाईनमध्ये साच्याशिवाय रांगोळी काढणं इतकं सोपं नाही आहे बरं का. हे खूप आपल्याला म्हणजे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आता ही गुरुवारची रांगोळी आहे. या रांगोळीने काय होतं तर या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा पण लाभ मिळतो बरं का. अतिशय सुंदर अशी देखणी चांदणीसारखी स्टार असणारी रांगोळी आहे ही. खूप छान वाटते. तिच्यावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता पुढची आहे ती शुक्रवारची रांगोळी. या रांगोळीने काय होतं तर मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात व जोडीदार चांगला मिळतो. त्याच्यावरती पण रांगोळी काढल्याच्या नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता पुढची आहे शनिवारची रांगोळी. या रांगोळीने हाती घेतलेलं काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो. म्हणजे शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. सूर्यपूजनाचा पण लाभ आपल्याला देवघरामध्ये शनिवारची रांगोळी काढल्याने मिळतो बरं का. त्याचबरोबर आता शेवटची राहिलेली आहे आपली रविवारची रांगोळी. रविवारच्या रांगोळीने काय होतं ते आपण बघणारच आहोत. रीम हे ब्रीद वाक्य आहे रविवारच्या रांगोळीचं. या रांगोळीने भूत प्रेत बाधा होत नाही व आरोग्य चांगलं राहतं. ज्यांना घरामध्ये भीती वाटते किंवा काही, या रांगोळीमध्ये रांगोळी काढल्याने कसल्याही प्रकारची भीती घरामध्ये राहत नाही आणि आपल्या घरामध्ये देवतांचा आशीर्वाद मिळतो, ग्रहांचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे या 7 वारांच्या रांगोळ्या काढणं फार गरजेचं आहे. तुम्ही नक्की काढून बघा. त्याचबरोबर तुम्हाला माझी दिलेली माहिती आवडली का हे मला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.